नमस्कार, मी प्रसाद घोडके. गेल्या काही दिवसांपासून ज्या अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झालेली आहे त्यावरती भाष्य करणारी एक कविता सादर करतो. त्या पुरानेही जरा भान ठेवले पाहिजे कधीतरी, त्या पुरानेही जरा भान ठेवले पाहिजे कधीतरी. भावनांचा उद्रेक असा दुसऱ्यांवर का? अरे तुझ्या प्रवाहापेक्षा त्यांच्या डोळ्यातील अश्रूंचा बांध कितीतरी संयमी. अरे तुझ्या प्रवाहापेक्षा त्यांच्या डोळ्यातील अश्रूंचा बांध कितीतरी संयमी. पाऊस खूप बरसला म्हणून तू थैमान घालायचं, पाऊस खूप बरसला म्हणून तू थैमान घालायचं आणि वाट मिळेल तसं मनसोक्त भरकटायचं. अरे तुझ्या स्वैराचाराची किंमत त्यांच्या संसारापेक्षा का मोठी. अरे तुझ्या स्वैराचाराची किंमत त्यांच्या संसारापेक्षा का मोठी. पाण्याची किंमत आमच्या लेखी अशी करू नको छोटी. पाण्याची किंमत आमच्या लेखी अशी करू नको छोटी. या झाल्या पुरामध्ये ज्यांचे संसार उद्ध्वस्त झाले त्यांच्या भावना. आता जरा पुराचे मनोगत पण ऐकूयात. माझीही एक स्वतंत्र वाट होती, माझीही एक स्वतंत्र वाट होती. कोणाच्या अध्यात न मध्यात. स्वैराचार जरी असला माझा तरी माझी प्रवाहाची दिशा ठरलेली होती. तुमच्यापर्यंत न येण्याचे माझे अडसर, तुमच्यापर्यंत न येण्याचे माझे अडसर तुम्हीच की हो काढून टाकलेत. तुमच्यापर्यंत न येण्याचे माझे अडसर तुम्हीच की हो काढून टाकलेत. तुमच्या अश्रूंचे बांध तिथेच की हो फुटले. थैमान मी नाही हो पाऊस घालतो, थैमान मी नाही हो पाऊस घालतो. मी फक्त त्याला वाट करून देतो. तुमची एक छोटी चूक, तुमची एक छोटी चूक तुम्हालाच कारणीभूत ठरते. तुमची एक छोटी चूक तुम्हालाच कारणीभूत ठरते. आणि या सगळ्याचे खापर मात्र नेहमी माझ्या माथी फुटते. या सगळ्याचे खापर मात्र माझ्या माथी फुटते. धन्यवाद.